नवरात्र येत आहे. नवरात्रामध्ये आपण 9 रंगाच्या साड्या नेसल्या जाते. आता 9 दिवसामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या कलरची साडी नेसायची हे मी या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेट आहात. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. नवरात्रीचा पहिला दिवस आहे 22 सप्टेंबर. 22 पांढरा रंग आहे. पांढरा रंग हा ध्यान, शुद्धता आणि शांती दर्शवतो. पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी नेसली पाहिजे. आता मी तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी ही जरी तुम्ही बनारसी पॅटर्नची पण साडी नेसू शकता, नाहीतर मग अशी जॉर्जेट वगैरे कापडमधून साडी नेसू शकता. पांढऱ्या कलरची साडी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईल. पांढऱ्या रंगाची साडी तर तुम्हाला मी त्या साडीचे प्राइस पण मी तुम्हाला मेन्शन करून देईन या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला या साडी परचेस करायची असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन. हा दिवस आहे 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबरला मंगळवार दिवस येत आहे आणि त्या दिवशी लाल रंगाचा महत्व आहे. तुम्ही लाल रंगाची साडी नेसली पाहिजे. लाल रंग हा आणि निर्भया दर्शवतो, त्याच्यामुळे तुम्ही लाल रंग घालाल तर सौंदर्य आणखी दिसेल आणि लाल रंगाने तुम्ही तुमचे सौंदर्य चांगलं दिसते आणि फेअर पण नक्कीच दिसाल लाल रंगाने. आणि तुम्हाला मी लाल रंगाची साडी तुम्हाला परचेस करायची असेल तर मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवून देते. ही साडी खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर असलेली साडी आहे. तुम्ही परचेस नक्कीच कराल. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, नक्कीच चेकआउट करा. नेक्स्ट थर्ड दिवस आहे बुधवार. बुधवारी निळा रंग हा चांगला आरोग्य आणि समृद्धीचा प्रतीक आहे आणि निळ्या रंगाचा तुम्ही डार्क कलर निळा रंग, रॉयल ब्लू अशा कलरच्या साड्या तुम्ही नेसू शकता. आणि बनारसी पॅटर्न मध्ये शक्यतो तुम्हाला सांगते की बनारसी पॅटर्नची साडी तुम्ही नेसू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवूनच देईल आणि अतिशय सुंदर अशी साडी आहे ही. चौथा दिवस आहे 25 सप्टेंबर. हा दिवस पिवळ्या रंगाचा महत्व आहे. पिवळा रंग हा आनंद आणि तेजचा प्रतीक असते आणि पिवळ्या रंगाची साडी तुम्ही खुलून दिसते तुमच्या अंगावर आणि तुम्ही हा दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसली पाहिजे. पिवळ्या रंगाची साडी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईल आणि खूप सुंदर क्वालिटी आहे या साडीची आणि मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा. हा दिवस आहे 26 सप्टेंबर. तो वार आहे शुक्रवार आणि रंग आहे हिरवा रंग. हिरवा नवी सुरुवात आणि वाढ दर्शवतो आणि हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग मानला जातो. आणि तुम्ही हिरवा रंग नवीन ब्राईड महिला असेल तर त्यांनी शक्यतो हिरवा रंग घेतला पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. मी तुम्हाला साडी स्क्रीनवर दाखवून देईल आणि अतिशय सुंदर अशी साडी आहे आणि याचा प्राइस मी तुम्हाला मेन्शन करूनच देईल. आणि छान तुम्हाला परचेस करायची नक्कीच चेकआउट करा. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच देईल. 7वा दिवस आहे 27 सप्टेंबर. तो आहे वार शनिवार. राखाडी रंग हा परिवर्तनाची ताकद दर्शवतो. तर राखाडी रंग म्हणजे ग्रे कलरची साडी तुमच्याकडे असली पाहिजे आणि या दिवशी तुम्ही ग्रे कलरची साडी नेसलीच गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे ग्रे कलरची साडी नसेल तर ग्रे कलरची साडी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल, नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. ही साडी खूप सुंदर, अतिशय सुंदर अशी साडी आहे, नक्कीच चेकआउट करा. 7वा दिवस आहे 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबरला दिवा केसरी रंग आहे. केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक असलेले जाते. तुमच्याकडे साडी नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईल साडी आणि अतिशय सुंदर अशी साडी आहे, नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. 8वा दिवस 29 सप्टेंबर. आणि रंग आहे मोरपंखी रंग. वाढ आणि सुपीकतेचे प्रतीक आहे. तुम्ही मोरपंखीची साडी नेसा आणि छान दिसा या नवरात्रीमध्ये आणि तुम्ही दिवसभर पण नेसू शकता. ही साडी मी तुम्हाला चांगली फ्रीली असलेली साडी मी तुम्हाला दाखवत आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस. 9वा दिवस आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर आहे वार मंगळवार. मंगळवारच्या दिवशी गुलाबी रंग प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचा प्रतीक असते. गुलाबी रंग हा खूप सुंदर कलर आहे. गुलाबी रंग हा कोणाला नाही आवडत. हा रंग सर्वांकडे नसेल गुलाबी रंग तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. मी तुम्हाला साडी दाखवून देईल, खूप सुंदर, अतिशय सुंदर असलेली साडी आहे, नक्कीच परचेस करा. आणि 9 दिवसाचा कलर तुम्ही नेसाल तर नक्कीच छान दिसाल. तर
तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. या व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.